अस्सल मालवणी पद्धतीची सोलकढी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे। त्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 1 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं टाकून सुकं फिरवून घ्यायचं। त्यानंतर नारळाचं जे पाणी आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी आपल्याला टाकून नारळाचं आपल्याला दूध तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर गाळणीवर सुती कपडा ठेवून हे नारळाचं दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित पिळून आपल्याला हे दूध काढून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपण दोनदा करणार आहोत। जो चौथा आहे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा, अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर दोनच वेळेला ही प्रोसेस करायची आहे। मस्त असं घट्टसर दूध तयार झालेलं आहे। लगेचच यामध्ये पाव वाटी आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आपली मस्त अशी मालवणी पद्धतीची सोलकढी इथे पिण्यासाठी तयार झालेली आहे। लगेच पिणार असाल तर तुम्ही हे यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकून पिऊ शकता किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता। कोथिंबीर टाकून मस्त अशी मालवणी पद्धतीची सोलकढी पिण्यासाठी तयार आहे।